गोल्डफिशच्या अशा तोंडातून गेट केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आज इमॅजिन करू शकाल कुठे आलोय. तर आलोय मालवणमध्ये. म्हणजे मी माझ्या गावाला जेवढं गेलो आहे तेवढा मालवणमध्ये येऊन गेलेलो आहे. आणि मालवणवर खास प्रेम झालेलं आहे लोकांवर इथल्या. कारण एवढ्या वेळा आलोय ना मालवणला, ते आता सांगू शकत नाही किती वेळा आलोय. मोजून तुम्ही व्हिडिओ बघाल, रोज दर महिन्याला असते. आणि खास आलो यासाठी की माझा उद्या बड्डे 4 तारखेला. तर त्यासाठी इकडे आम्ही सेलिब्रेट करणार आहे. एक हॉटेल बुक केलं आहे संध्याकाळी, 5 स्टार हॉटेल सारखंच आहे एकदम. तर बघाल तुम्ही. तरी आत्ता आम्ही चाललो आहे सावंतवाडीच्या पुढे आहे. सावंतवाडीच्या पुढे आंबोली आहे ना, त्याच्या पायथ्याशी. ओके. संकेत आम्हाला घेऊन जाणार आहे तिकडे. आणि मत्स्यालय खूप मोठं आहे. असे वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत जे कधी बघितलेत नाही. म्हणजे मरीन लाईफ, समुद्रातले मासे आहेत जे रंगीत असतात तसे. तर पहिला तिकडे जाऊया. आणि खूप एवढा वेळा मी आलो ना, तर ते राहून जायचं माझं, मत्स्यालय बघायचं. म्हणून बोललो यावेळी जाऊन बघूनच घेऊया. आणि बरोबर म्हणून प्राणीला पण घेऊन आलो. बड्डे आहे म्हणून तिला पण आणला, कृषिकाला पण आणलाय. बड्डे पण आणलाय. हो. तो हे नाही काय, मुंबईचा मत्स्यालय बघायला गेलेलो, कोरोनामध्ये बंद होता. दोनदा गेलो आम्ही. तर मुंबईला पण आपल्या इथे मत्स्यालय आहे, तारापोरवाला मत्स्यालय. ते करोनामध्ये जो बंद झाला त्यानंतर अजून चालू नाही झालाय. आता काय प्रॉब्लेम झालाय माहित नाही. तर आम्ही त्यानंतर मी खूप वेळा जाऊन बघून आलो की चालू झालाय की नाही झालाय अजून चालू. तर लवकरात लवकर चालू करा. खूप लोकांच्या अपेक्षा आहेत मुंबईत पण असं काहीतरी असावं. म्हणून आता पहिला सिंधुदुर्गामध्ये जाऊ आणि तिथे बघूया काय काय मासे आहेत. आंबा जरा बर्फ विचारतात. आंबा काय गो घराकडे हाय का तो व्हिडिओ बनाय होता भाई. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय तिकडे जायला, मत्स्यालयाला. आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहे, जो आहे सिंधुदुर्ग केसरी गावामध्ये. आणि समोर बघितलं तर खूप असं बाहेरूनच नक्षीकाम केलेलं आहे याच्यावरती. ही गाडी चालू आहे की चालू आहे पण सध्या फोटो काढणे. ओके. ही मला वाटते जुन्या काळाची रोल्स रॉयस असायची ना जुन्या काळातली, तशी वाटते मला. पण मिनी मॉडेल आहे याचं. तर पर पर्सन 100 रुपये, एका माणसाची 100 रुपये. म्हणजे आमची 5 जण आहेत, 500 रुपये झाली. आणि त्यानंतर लहान मुलांना 3 वर्षांनंतर तिकीट आहे. आणि त्यानंतर इथं वेल बघा, डॉल्फिन वेल केवढा मोठा आहे. याच्यापेक्षा मोठी साईज असते वेलची. गोल्डफिशच्या अशा तोंडातून गेट केलेला आहे. आपण मोठ्या भल्या मोठ्या अशा माशाच्या तोंडातून चाललेलं आहे. समोरच आर्टिफिशियल तलाव बनवलेला आहे. छोटे शार्क मासे सोडलेले आहेत, मोठमोठे आपल्या टँकमध्ये असतात ना ते वाले. मोठा एरिया आहे. आम्ही पोचलोय लेट, आज फिरून होईल की नाही माहीत नाही. त्यानंतर इथे पोंगनूर गाय आहे, म्हणजे गायीची छोटी जात. आवडलं तुला? त्यानंतर इथे पिंजरे बनवलेले आहेत आणि तिकडे वरती पक्षी वगैरे काय काय ठेवलेले आहेत. बघूया काय काय तिथे. त्यानंतर इथे इग्वाना आहे, रेड इग्वाना, छोटी साईज आहे.
नाही इग्वाना नाही आहे इग्वाना नाही बियर्डेड ड्रॅगन इग्वाना पुढे अहो इकडे इकडे आराम करतो. इथे येल्लो इग्वाना आहे मस्त आंघोळ करतोय. त्यानंतर इथे शामरुग आहे. बुटा घातलेली कोंबडी आहे. आधी फक्त इथलं अट्रॅक्शन म्हणजे फक्त मस्त्यालय होतं पण खूप काही ॲड केलंय. पक्षी प्राणी जे बाहेरच्या देशातले पक्षी प्राणी आहेत असे ॲड केलेले आहेत आणि खूप अजून चांगलं केलेलं आहे. म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे सगळं केलेलं आहे तिकडे. त्यानंतर तिकडे समोर बघताय तर झुलता पूल वगैरे आहे आणि समोर बघा नेचरमध्ये सगळं आहे. कोई फिश आहे कोई फिश टाकलेले आहेत सगळे. अरे ते कशात आतमध्ये जायचंय हा कुठं आतमध्ये जायचंय हा. चला नंतर सगळ्यात महत्वाचं जे बघायला आलोय ते इकडे आहे. चला आता एंट्री करूया आतमध्ये बघूया कोणकोणते मासे बघायला मिळतात आपल्याला. दरवाजा उघडल्यावर ती एसीची हवा बाहेर आली. शिखर तो पाणी क्लीन कर. टँकमध्ये असते.
वरच्या फ्लोअरला अजून काहीतरी एक्साइटमेंट आहे. इथे मरीन फिश असणार सगळे. आता आपण खाली बघितले ते टँकमधले होते जे रेग्युलर फिश टँकमध्ये असतात आणि इथे त्यापेक्षा वेगळे असणार आहेत. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. हे तर गप्पी मासे आहेत. इथे नॅचरली झाडं लावलेली आहेत. इथेच पाणी खाली येत आहे. त्यानंतर इथे मोठमोठे मासे आहेत. त्यानंतर इथे मुंगूस आहेत सफेद कलरचे. मुंगूस आहे कुठला प्राणी माहीत नाही मला, मुंगूसच वाटते. त्यानंतर छोटे माकड आहेत, छोट्या साईजचे सगळ्यात. त्यानंतर मासे बघून जर बाहेर आलात आणि जर या रस्त्याने जर आलात तर तुम्हाला हा पूल क्रॉस करूनच त्या साईडला जायचं आहे. त्याशिवाय पर्याय नाही. होय या इकडून, तिकडे जागा नाही. इकडून जागा शोधायला गेले पण तिला काही जागाच नाही भेटणार तिकडे जायला. झुलता पूल. परत आले. आपण सगळं बघितलं, खूप दिवसापासून बघायची इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण केली. संकेत भावामुळे गाडी त्यांनी अरेंज केली, नाही तर मला टू व्हीलरवर एकटाच चालत यायला लागलं असतं गाडी घेऊन. त्यामुळे इच्छा आपली पूर्ण झाली आणि खूप छान छान असे मासे बघायला मिळाले जे जे कधी बघितले नव्हते असे पण, आणि जे बघायचे होते ते पण बघायला मिळाले नाहीत. म्हणजे जे आपल्याला बघायचे होते ते नव्हते याच्यामध्ये. मला वाटलं ते खूप असे जे मासे आहेत म्हणजे समुद्रातले ते नाही बघायला मिळाले. बाकी विविध प्रकारचे आहेत ते पण बघण्यासारखेच आहेत. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आज संध्याकाळी बड्डे स्टार्ट होतोय
उद्या बर्थडेची व्हिडिओ पण बघा.